श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये. तर आजपासून स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे मी युट्यूब वरती आपलं एक सुंदर असं चॅनल ओपन केलेलं आहे, ज्याचं नाव आहे स्वामींची मोहिनी. तर या चॅनलवरती मी माझ्या जीवनामध्ये स्वामींचं महत्व काय आहे, स्वामींनी मला कशा प्रकारे त्यांची प्रचिती दाखवली, स्वामींनी माझं जीवन सुखमय आणि सुंदर कसं बनवलं. परत माझ्या ज्या आजूबाजूला माझ्या मैत्रिणी आहेत, जे माझ्या आजूबाजूला ओळखीचे लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये पण स्वामींचं काय महत्व आहे, त्यांना काय अनुभव आलेले आहेत, हे सगळं या चॅनलवरती, या युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या आपल्या स्वामींच्या जे चरित्र आहे त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींबद्दल काय सांगितलं आहे, स्वामींनी अक्कलकोटला जेव्हा स्वामी आले तेव्हा त्यांनी तिथे काय लीला दाखवल्या, हे सगळं मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. खरं सांगायचं झालं तर 3 दिवसापासनं तुम्ही जे मला माझ्या मैत्रिणीच्या चॅनलवरती जेव्हा मी माझा अनुभव शेअर केला होता, तिथे तुम्ही प्रचंड प्रेम दिलं, प्रचंड प्रतिसाद दिला, सुंदर अशा कमेंट केल्या. मी खरं सांगते, म्हणजे आयुष्यामध्ये स्वामींनी माझ्या हा खरंच म्हणजे स्वामींनी अशक्य ही शक्य करून दाखवली, ज्याची मी कधी कल्पना नव्हती केली. मला असं कधी वाटलं नव्हतं की एवढे लोक मला ओळखतील, एवढे लोक मला प्रेम करतील, एवढं म्हणजे स्वामींनी खरंच माझ्या जीवनामध्ये हा खूप मोठा चमत्कार मला दाखवलेला आहे. तिथूनच मला प्रेरणा मिळाली. आज गुरुवार आहे, स्वामींनी मला हा मार्ग दाखवला आहे की मी तुमच्यासोबत माझे सगळे अनुभव, सगळ्यांचे सगळे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करावेत. म्हणूनच मी माझ्या आयुष्यामधील तर आज आपण पाहतोय की प्रत्येक माणसाला टेन्शन वाढलेलं आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे खूप व्याप झालेले आहेत. मग माणूस काय होतो, एखादी गोष्ट समजा मनासारखी नाही झाली तर तो माणूस हळूहळू डिप्रेशन मध्ये जायला लागतो, त्याच्या जीवनामध्ये नैराश्य येतं. पण मी खरं सांगते, माझ्या जर एखाद्या अनुभवामुळं किंवा माझ्या एखाद्या व्हिडिओ समजा एखाद्याने पाहिल्यानंतर जर तो त्याच्या जीवनामध्ये जर स्वामी आले, त्याचं जीवन जर स्वामीमय झालं, तर मी असं समजेल की स्वामींनी माझ्याकडनं खूप मोठी सेवा ती करून घेतली आणि माझ्या जीवनाचं खरंच सार्थक झालं. हा हेतू आहे ह्या चॅनल मागचा, की बाबा माझे अनुभव ऐकून तुम्हाला पण ती प्रेरणा मिळावी, तुमच्या पण जीवनामध्ये स्वामी यावे आणि स्वामी तुमच्या जीवनात आल्यानंतर तुमचं पण जीवन असं एकदम सुंदर व्हावं, एवढाच हेतू आहे. त्याचबरोबर मी तर असं म्हणतात की घरात एक जरी स्वामी भक्त असला तर अख्खं घर तारतात स्वामी. त्याच प्रकारे मला हेच म्हणायचंय की हेतू हाच आहे की बाबा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी असावे, प्रत्येकाचं संकट हारण्यासाठी स्वामी माझ्या धावत येणार आहेत. स्वामी आपली आई आहे, स्वामी आपली माऊली आहे आणि एक आई आपल्या लेकरांची साथ कधीही सोडत नाही. आपल्या डोक्यावर नेहमी स्वामींचा हात तसाच राहावा. त्याच हेतूमुळे मला ही प्रेरणा स्वामींच्या आशीर्वादामुळे मिळालेली आहे, तुमच्या प्रेमामुळे मिळालेली आहे आणि शुद्ध आणि स्वच्छ हेतू हाच आहे की प्रत्येकांसोबत म्हणजे तुमच्यापर्यंत स्वामींच्या लीला पोहोचाव्या. स्वामींनी अक्कलकोटमध्ये काय लीला केल्या, परत माझ्या आयुष्यामध्ये, इतरांच्या आयुष्यामध्ये मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले अनुभव आहेत, जे मी अनुभवले आहेत स्वतः, तेच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर पारायणाच्या बाबतीत काही ज्या गोष्टी आहेत पारायण करताना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्यापासनं आपले जे ब्लॉग येतील ते अनुभवाचे असतील. अनुभव जे काही आहे ते जेवढी मला माहिती मिळेल तेवढ्या जास्तीत जास्त चांगली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. जर समजा काही ब्लॉगिंग मला सवय नाहीये जास्त, तर समजा काही कुठं चूक वगैरे झाली तर ती दुर्लक्षित करा आणि खरंच प्लीज ह्या चॅनलला परत एकदा म्हणेल की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंटच्या थ्रू मला तुम्ही सांगा की मी आणखी तुमच्यापर्यंत म्हणजे काय माहिती स्वामींबद्दल पोहोचवली पाहिजे किंवा तुमचे मला काही अनुभव सांगा. मी ते सगळ्यांसोबत शेअर करेन आणि खरंच म्हणजे तुमच्या सपोर्ट शिवाय हे काही शक्य होणार नव्हतं, इथून पुढेही शक्य होणार नाहीये. तर एवढीच सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी माझ्या ह्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्रेम करा. तर आज गुरुवार आहे म्हणून आजपासून मी
ही व्हिडिओची सुरुवात केलेली आहे, कारण या दिवसाला शुभ दिवस माझ्यासाठी असूच शकत नाही त्याच्यामुळे. आणि आहे की स्वामींची मोहिनी याला नक्की सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या, आशीर्वाद द्या, कारण की स्वामींच्या आशीर्वादाशिवाय आणि तुमच्या प्रेरणेशिवाय हे शक्य होणार नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटेल की स्वामींची मोहिनी का, तर आपण सगळे स्वामींचे आहोत, म्हणजे ब्रह्मांड नायकच स्वामी आहेत, तर मी पण स्वामींचीच आहे. त्यामुळं स्वामींची मोहिनी हे पटकन असं डोक्यामध्ये क्लिक झालं की आपण आपल्या युट्यूबच्या जे आपलं ब्लॉगिंगचे चॅनेल आहे त्याला हेच नाव दिलं पाहिजे, त्यामुळे हे नाव दिलेलं आहे. आणि स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांवरती तुमच्यावरती असावा. आपण सगळे स्वामींचे लेकरं आहोत, तर स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहणारच आहे. तर आता मी आजचा व्हिडिओ, हे पहिला व्हिडिओ होता माझा, उद्यापासून मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा आणि परत एकदा स्वामींची मोहिनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.